तुम्हाला माहिती माझ्या इथं हल्ला पण झाला होता माझ्यावर मध्यंतरी, माहिती आहे तुम्हाला? रस्त्यात अडून ऐकून आहे ना घटना? इथं इथं मध्यंतरी माझ्यावर हल्ला झाला होता बघा. म्हणजे ऊसाचं आंदोलन मी कारखान्यावर उपोषण केलं होतं 7 दिवस. ऊसाला भाव मिळावून ऐकून तर असेल ना? हा झालेले कळमच्या पुढे हा येस, तुम्हाला माहिती काय महिलांना नसेल माहिती. इथं माझ्यावर रस्त्यात अडून हल्ला केला. त्याचं कारणही तसं होतं. 2022-23 साली मी 2 वर्षापूर्वी भीमाशंकर कारखान्यापुढे मी 7 दिवस आमरण उपोषण केलं आणि त्यावेळेला आंदोलन तीव्र झालं. इतर रस्त्यावर काही लोक उतरले, रस्ता रोको केला आणि आंदोलन तीव्र झालं. आता आमच्या संघटनेचे आंदोलन खतरनाक असतं. आमचे पदाधिकारी वरून आले, त्यांनी डिझेलचं कॅनल वरून आणले, पेटो करून टाकणार म्हणले सगळे. जर 7 दिवस माणूस उपोषी बसला त्याची दखल घेत नसते तर शेवटी कोणासाठी बसलं? शेतकऱ्याला भाव मिळावं. आणि मग पोलीस यंत्रणा सुद्धा घाबरली. पोलिसांनी ते चेअरमन शिवाळासाहेब बिल्डिंग त्यांच्याशी फोन केला आणि मग लगेच घाई त्यांनी सगळे संचालक मंडळाने मिटिंग लावली आणि मग मला चर्चेला बोलवल्यावर तिथं 400 रुपयाचा शब्द त्यांनी मिटिंगमध्ये दिला. सगळ्यांची चर्चा भरी 1 तासभर चर्चा झाली आणि ते मला म्हणजे वळसे पाटील साहेब मीटिंग वार्षिक सभेमध्ये तू दर्जा काय हरकत नाही म्हणलं. त्यांना तो अधिकारी थंडी करू द्या, पण आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात. पण त्यांना एक सांगितलं होतं 400 रुपयात जर कपात केली, 1 रुपया कपात नाही करायची, 400 रुपयांनी पैसे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. तर त्यांनी जे करायचं तेच केलं. 350 हप्ता जाहीर केला. पहिले 50 रुपये कमी दिले, नंतर 50 रुपये भाग विकास शिक्षण निधीच्या नावाखाली आपले 100 रुपये कमी दिले. 9.5 लाख टनाचं गाळप होतं त्या वर्षी. 9.5 लाख टनाचे 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी दिले. मग आम्ही वळसे पाटलांचा पुतळा जाळा पिंपरखेड. खरं सांगतो, मी त्यांना सांगितलं होतं आंदोलन संपलं असं समजू नका. आणि मग त्याचा राग धरून त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला सांगा, मी शब्द दिलेला पाळत नसत उपयोग नाही. आणि मी माझ्यासाठी होतो भांडत. माझं ऊसाचं कांड पण नाही कारखान्यात, पण ज्या बिचाऱ्यांनी कष्ट करून घातलं, तुमच्या कारखान्याला नफा झालाय चांगला, सहकारी साखर कारखान्यात झालेला नफा दिला पाहिजे. ते माझे दुश्मन असं नाही. प्रत्येक ठिकाणी एकच उदाहरण मी दिलं. आणि मग त्यावेळेला 28.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त मिळाले. दुधाचं आंदोलन असो, कांद्याचा असो, सगळ्या प्रश्नावर आम्ही मांडतो. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मी प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारली होती गुढीपाडव्या दिवशी. कारण जाहीरनाम्यामध्ये याच सरकारने शब्द दिला होता आम्ही आल्यानंतर सत्तेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. सांगितलं होतं की नाही? तुम्ही साधारण मोबाईलवर पाहता की सगळं. मग मला सांगा, आणि कर्जमाफी आम्हाला काही भिकारी नाही शेतकरी. शेतकऱ्याच्या दारात जर कोणी आलं तर आपण रिकामं त्याला कधी पाठवत नाही. एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये. आमच्या माय माऊल्या पाठ उठून शेणामुतामध्ये हात घालून, शेण काढून, धारा काढून, वजी वाहून, कष्ट करू घरातलं सगळं पाहून. मला सांगा, तुमच्यामुळं खरं घर चालतंय, प्रपंच चालतोय सगळ्यांचा. शेतकरी कुटुंबातल्या महिलांना सगळ्यात जास्त, म्हणजे मला त्याचं जास्त वाईट वाटतं. अरे रक्त राहिलं नाही अंगामध्ये, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं आमच्या महिलांच्या. आणि मग तुम्ही हे सगळं का करताय? तर आपल्या लेकरा बाळांचं भविष्य घडतं.